नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी एक कॉर्नची रेसिपी बनवणार आहे, जी स्टार्टर्स आहे। इथे मी कॉर्न उकडून घेतले, मका उकडून घेतलेला आहे, कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता वळूया कृतीकडे। आता मक्याच्या दाण्यात मी कॉर्नफ्लोअर घालत आहे, त्याचबरोबर मी इथे तांदळाचं पीठ पण घालत आहे आणि मी इथे थोडंसं मीठ घालत आहे। मी मका उकडताना मीठ घातलं होतं। आता हे सगळे इंग्रेडियंट्स व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे मका पूर्ण कोट झाला पाहिजे कॉर्नफ्लोअर आणि तांदळाच्या पिठाने। आता जो एक्स्ट्रा पीठ आहे आपण यातला काढून घेऊया। एका भांड्यावर मी चाळण ठेवते आणि हे मक्याचे दाणे घालत आहे, म्हणजे जो एक्स्ट्रा पीठ असेल तो निघून जाईल। यातला एक्स्ट्रा पीठ मी काढलाय। आता आपण हे फ्राय करायला घेऊया। तेल गरम झालंय, आता त्यामध्ये मी हे मक्याचे दाणे घालत आहे। मक्याचे दाणे फ्राय करताना जरा व्यवस्थित फ्राय करा, कारण हे उडतात। मक्याचे दाणे फ्राय झालेले आहेत, आता मी हे काढून घेते। तुम्ही हे फ्राय करताना जरा व्यवस्थित फ्राय करा। आपण एक मसाला बनवूया। त्यासाठी मी अर्धा चमचा इतका लाल तिखट घेतलाय, पाव चमचा इतका धने जिरे पूड घेतलाय आणि अर्धा चमचा इतका चाट मसाला घेतलाय। चिमूटभर मी इथे काळी मिरी पावडर घेतली आहे। आता आपण हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया। म्हणजे आता आपण मक्के फ्राय केलेत त्यामध्ये हे मसाला घालूया। आता हे जे मक्के फ्राय केलेत ते मी यामध्ये घालत आहे। आता जो हा मसाला बनवलाय तो मी यामध्ये घालत आहे आणि आपल्याला फक्त याला मिक्स करून घ्यायचे आहे।